चल मी येतो पोलीस स्टेशनला. हो ये लवकर लवकर ये. काय नवरा इकडे दाखव, हात दाखव, नवऱ्याचा हात. बायको एवढ्या हक्कानं ना तिच्या भावाले मागते, ना तिच्या बाबाले मागते, ना आईले मागते. याचाच माग कस काय लागली काय. उसके बाद बहुत है फेसबुक का पेमेंट आ रहा है ना अभी रोज. नमस्कार मित्रांनो, आता मी आलो आहे बाहेर फर्निचरच्या शॉप. दुकानाचं नाव नको सांगू, पेड नाहीये ते माहिती आहे मला. मी फर्निचरच्या शॉप मध्ये आलो आहे आणि कशासाठी आलो आहे, कारण आज आम्हाला शॉपिंग करून देणार आहे परीक्षित लंगडे. काही न्यूज थोडी ना फैलून राहिली. आणि मी जे खरं आहे तेच सांगत. आणि परीक्षित लंगडे आज आम्हाला घेऊन देणार आहे सोफा, कारण आमच्याकडे सोफा नाही आहे आणि आम्हाला सोफा घ्यायचा आहे अर्जंटमध्ये. सो तो आम्हाला सोफा घेऊन देणार आहे. आमचं लग्नाचं बक्षीस आमचं लग्नाचं गिफ्ट आहे ते. लग्नाचं गिफ्ट त्यांनी दिलंच नाही आम्हाला काही. तर त्याचा आता खूप सारा प्रॉफिट झाला आहे. तर त्याचे 75,000 फॉलोवर्स पण झाले आहे आणि 15,000 फॉलोवर्स पण झाले आहे फेसबुकवर. हे तो लेटेस्ट न्यूज आहे. सो तो आम्हाला आज सोफा घेऊन देणार आहे आणि आम्ही सोफा बघायला झालो आहे इथे. तर नाही परीक्षित बरोबर आहे. हां छोटा नाही रे, आम्हाला मोठा पाहिजे सोफा. मी म्हटलं परीक्षित लंगड्याचे फॉलोवर झाले, म्हटलं चेअर मी घेऊन देतो, त्याला सोफा घेऊन माग. सोफा पाहिजे तुले. हां हो ना. अरे त्यावेळे एवढे क्रिएटर तसं विचारे हा ना. काय करता घेऊन जा. फेसबुक की इन्कम आधी ती चिल्लर गोष्टी केली तुम कर रहे. सोफा येतेच कितीचा आहे यार? 25,000. नाही वे 1 लाख नाही लागत. 25,000 30,000 40,000 तू टाक, बाकीचे मी टाकतो. 1 लाखाचं किती. हे असं आहे परीक्षित. जाऊ दे, मी त्याची एवढी तारीफ केली ब्लॉग मध्ये पण तो काही रिस्पॉन्स देत नाहीये. आहे का ते विचार. सॉरी गाईज, तो आम्हाला चेअर घेऊन देणार आहे, कारण मी त्याला मागितला होता चेअर्स. 2 4 5 महिने झाले आता. मावत नाही म्हटलं याच्यावर. बार चेअर असंच असतात. टोल गेल गेला हे बार चेअर मध्ये काय असते, बार मध्ये असते चेअर. पहिलेच माणूस पिऊन असते, त्याच्यानंतर टोल गेला. क्या बक रहे हो. त्याला पकडायला मी साईड न गेली. आम्हाला अशा चेअर याच्यासाठी घ्यायच्या आहे, कारण आमच्या किचनमध्ये एक ती काय म्हणते विंडो आहे, ती एवढ्याच हाईटवर आहे. तर त्यासाठी आम्हाला हायटेडवाल्या चेअर्स पाहिजे. तर म्हणून मी त्याला बोललं की मला बार चेअर्स घेऊन दे, कारण त्याच फक्त हायटेडवाल्या असतात. आणि माझी हाईट आहे तर मी नाही पडू शकत, मी आरामात बसू पण शकते. पण मी आतापर्यंत पाहिलं, बायको एवढ्या हक्कानं ना तिच्या भावाले मागते, ना तिच्या बाबाले मागते, ना आईले मागते. याचाच माग कस काय लागली काय नाही. हो यार ते काय लय होता म्हटलं 8,500. चूज करायला आलोय आम्ही. थोडस अजून 2-4 जागी बघू जिथं दोन स्वस्त घ्यायचे भेटन. आपल्याला. 2 घ्यायचे एक सोबत, तर जिथं स्वस्त भेटन. नाही तर 1-2 जागी प्रमोशन मध्येच भेटून नाही तर परीक्षेत एखादी बिल टाकून दे. आमच्याकडे स्वस्तच आहे, पण आम्ही क्वालिटी देतो. हा, त्याच्यामुळं आमच्याकडे थोडं तुम्हाला हे वाटते. आता त्याची रेट क्वालिटी चांगलीच आहे. क्वालिटी चांगलीच आहे, तो विषय नाही आहे. पण तरी आम्ही 4 जागी ते विचारूच, तो तर आमचं काम आहे. पण चांगली आहे ही चेअर. आणि ही वाली ही पण छान आहे, छोटीशी आहे आणि चांगली पण वाटत आहे. कारण की कसं आहे, ही एवढं कुशनची गरज नाही आपल्याला. नाही, त्या आपण बारची तिथे काही जास्त वेळ बसू का, बसणारच चहा नाही. प्यायला बसू जाऊस आपण हा, संध्याकाळी. काही करायला वगैरे बस. हे आहे ओके. चेअर आवडली आहे. 8,500 8,500ची एक चेअर. 8,500ची एक चेअर आहे परीक्षित. नहीं, हम लोगों ने गरीबी देखी है. बहुत है. उसके बाद बहुत है फेसबुक का पेमेंट आ रहा है ना अभी रोज. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. आम्ही जस्ट त्या चेअर बघितल्या आणि डिझाईन्स पाहिल्या कसं काय आहे ते. का मी दिसत नव्हती का? नाही तर बोर्ड आलं असतं ना. अच्छा, म्हणूनच तर मी अशी पलटली. मागं बघशील. हो, माहिती आहे मला. तिथला प्राइस बघून परीक्षित शॉक झाला एकदम असा. 4-5 बनवते बाहेरून. त्याला वाटलं की नाही आपण खरंच घेणार आहे. नाही, आपण फक्त बघासाठी आलो होतो आणि त्यातला डिझाईन पाहू. आणि आम्ही कोणतीच गोष्ट पहिल्या दिवशी रपकन घेत नाही, बम रिसर्च करतो आणि मग घेतो. फक्त जे मोबाईल असन ते आमचं आम्ही सीसीटीव्ही एका दिवसात लावला, ते काही प्रॉब्लेम मुळे. त्याला विचारलं नाही का किती कमी करता किती जास्त करता. जे चांगलं असेल ते दिलं. फक्त आम्ही अजून मोबाईल एका दिवसात घेतले
त्याचा प्राइस विचारून घ्यायला लागत होता. मला प्राइस माहित आहे इच्छा. माहिती आम्ही आलोय ऑलरेडी पाहून मागच्याच वर्षी पाहिलं होते आम्ही सोफा वगैरे चेअर सगळं. जर 16,000 पाळून 2 आपल्याला ते. अबे ते 80,000 आणि 1 लाखाचे सांगते सोफे. मला ऑलरेडी प्रमोशन मध्ये आलेले आहे, मला 1 रुपये द्यायची गरज नाही त्या सोफ्याची. A few moments later. अरे का तू खायला घेतलं, मी तुझ्यासाठी हे आणलं होतं आणि ते त्याचं होतं ना. मला काय माहित? वा रे वा. मी तेच विचार करून आलो की माझी प्लेट गेली कुठं, मी तिकडून पाहून आलो. मला हात धुतलाय, मला हेच दिसली मला. तुला पाहिजे का आणखी एक्स्ट्रा? नाही आहे काय हो, बदल. नसन पाहिजे तर नको खाऊ, मी खाऊन मी घेईन, तिकडून असं काही बोंबललो ना नाही. टू गुड म्हणून. कधी ओरडलं मला तर नाही ऐकू आलं. ब्लॉग मध्ये नाही ओरडलो. 1 नंबर. काही तर वाटू दे. पण मी ओरडलो आधी, विचारावं त्याला. तुला चटणी देऊ का? मस्त झाली. चटणी चटणी पाहिजे त्याच्यापेक्षा बेस्ट झाली. देऊ का म्हटलं? चटणी जास्त आवडली. हो हा आद्याला विचारणं झालं. कच झालं आदर्श? हा मस्त झालं. काय बरे 1 नंबर झाला. डिनर आहे हेल्दी रेसिपी. रात्री जर भाजी पोळी भाकर काही खावं जर नाही वाटलं तर मी असं काहीतरी बनवते आणि मग ते खाते. म्हणजे जेव्हा हा रात्री जेवणार नसते आणि रात्री याचा वेगळा मेनू असते तेव्हा. वेगळा मेनू म्हणजे सांगून राहिले. जेव्हा याला चिकन मटन असं काहीतरी खायचं राहते, त्याच्या आवडीचं नॉनव्हेज खायचं असतं, तेव्हा मी माझ्यासाठी असं अलग काहीतरी बनवते. तर आज मी बनवलेला आहे, त्याला असं स्पेसिफिक नाव नाही आहे, ते टिक्की आहे आणि व्हेजीज आणि डाळवाली टिक्की आहे विथ चटणी. अजून काय अजून? चटण्या. अच्छा चटणी ना, वडे नाही आहे आता, टिक्की नाही आहे, टिक्की संपली. चटणीच पाहिजे. आणखी उद्या व्हिडिओ टाका लागतो इंस्टावर कॉमेडी. काय? वाटलं? तू तर खाणार नव्हतं ना पण. कोण म्हटलं? अरे तुझं तर फेवरेट होतं ना आज खाली मटन वगैरे म्हणून. हा, दुपारी खाल्लं ना ते उद्याही खाता येते. कसं आहे रे हा? प्लेट डुजो परीक्षिता. काय वाटलं आदर्श? प्लेट डुजो वाटली. हा रे, प्लेट धुवून ठेवशील. परत दोन तुझा. त्याची रेसिपी जी आहे ती मी यावेळेस नाही शूट केली कारण नाही धुतली. माहित आहे मला तो नाही धुणार नाही म्हणून. धुतली, तू नाही नाही धुतली. धुतली ना प्लेट? मी नाही धुवत. हा? म्हणजे तू माझ्या घरी आली होती, नाश्ता केला, तुला भांडे घासायला लावलं का? अरे वा रे वा, खूपच आहे तू तर. हो मी नाही धुवत. ते चहाचं धरत असते म्हणून चहा धुवून टाकलं मी. विचारा. तर आज मी रेसिपी शूट नाही करू शकली त्याची, पण ते खूप मस्त झालेलं आहे. आता हे म्हणत अजून मी तर टेस्ट नाही करून पाहिला, आता मी करणार आहे टेस्ट सगळं बनल्यावर. आणि याची रेसिपी आहे ते मी शूट नाही करू शकली कारण माझे अहो घरी नव्हते ते शूट करून देण्यासाठी, म्हणून मी ते रेसिपी शूट नाही केली. तर याचा ब्लेम सगळं माझ्या अहोंवर जाणार आहे. असं काहीच नाही आहे. पुढच्या हप्त्यात पुन्हा बनवशील तेव्हा रेकॉर्ड करून घेऊ आणि या ब्लॉगच्या आधी टाकून देतो रेसिपी पूर्ण. तू मला तिथं स्टँड नको लावून देऊ मोबाईलसाठी. स्टँड लावून दिलेला आहे, मोबाईल घेऊन दिलेला आहे, सगळं काही केलेलं आहे, स्टँड कुठे लावून दिला तुम्हाला? सगळं करून दिलेलं आहे. कुठे स्टँड लावून दिला? नाही लावून दिला पण तू ना नुसतं stand. रेसिपीच होते, रेसिपी नाही केली तुला, शूट हात भरले होते, पण त्याच्या आधी काय काय टाकणार आहे ते तर दाखवू शकत होते ना. हे घेतलेलं आहे, हे टाकणार आहे. पण तरी नाही जमत ना ते. काही तर करायचं होतं, काहीच प्रयत्नच नाही करत आणि दुसऱ्यावर ब्लेम करा. ठीक आहे, मी ब्लेम नाही करत आहे, पण तुम्ही मला लवकरात लवकर स्टँड लावून द्या. मग आताच देतो लावून. आता झालं ना सगळं, आता कशाला लावून देता? आता काय भांडे घासताना दाखवून द्या. उद्या पण म्हणशील पहिले भांडे घासून दाखव, मला कसं लागलं त्या दिवशी. त्यात काय कॉमन आहे? मी रोजच घासते भांडे, माझ्याकडे भांडेवाली नाही आहे, तर मला भांडे घासच लागणार. असं कसं भांडेवाली नाही. खाऊन नाही भांडेवाली? टाकलं बाय. भांडेवाली याच्यासाठी नाही आहे कारण आम्ही दोघंच जण आहे, तर भांडे एवढे निघत नाही. मग भांडेवाली घेते 1000 रुपये. म्हटलं जाऊ दे, काय 1000 रुपये खर्च करून, म्हटलं मीच घासून घेते. त्याच्यापेक्षा जास्त की भांडे निघत नाही. 2 प्लेटा 2 वाट्या आणि 1 कढई, बस. त्याच्यावर तरी जास्त भांडे राहत नाही. फक्त हे रात्री संध्याकाळी चहा पेत, त्याच्यामुळे मला एक्स्ट्राचा गंज घासायला लागते, जेव्हा की मला चहा प्यायचा पण नाही राहत. आता उद्यापासून जे जे लोक चहा पिणार, एक दिवस वाटून घ्या, त्यांनी तो गंज पण घासून ठेवायचा. काय काय आम्ही गंज घासत नाही, तुमचेच वांदे सकाळी. मग नेक्स्ट डे पासून चहा कॅन्सल, चहा बनवणार नाही. आणि आम्ही बाहेर पासून- म्हणजे मीच चहा बनवते, हा, हे चहा पितात, हा, आणि चालले जातात. मग ते काय भांडी का मी घासू?
गंजा का मी घासू, म्हणजे बनवू पण मी, घासू पण मी, करू पण मी, जेव्हा की मला चहा प्यायचा पण नाही. म्हणून तर तू लाडाची वहिनी आहे. काही नाही मला म्हणून तर तुला मला इकडे घे मला पहिले. काही लाडाचं वडाचं बनवायचं नाहीये. म्हणून तर तू लाडाची वहिनी आहे. नाही काही गरज बरी नाहीये. होती का? काय 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 काकू बरी होती गंज घासून तुम्ही आमचा. काकू आहे, मी आहे. काकू मध्ये फरक आहे, माझ्यात फरक आहे. आम्ही एवढे दोन पाया घे, पर्सनॅलिटी दोन वेगवेगळे नंतर असू शकते ना. आम्ही एवढे पाया घे, तू नंतर येतो, तुझं ऐकतो, तर मग तू आमच्यावरून काही ना काही ऐकायला पाहिजे. काय सगळंच ऐकतो मी तुमचं. एवढे रूल फॉलो करतो आम्ही. हुशार. हा साधा रूल आहे. हे रूल फॉलो नाही करतो शेमडे. चल हा कोणता रूल आहे की कुठं मी हातात पाया धुवा, हात धुवा? अरे बरोबर आहे ना. तू ते बाहेरून येतं म्हणजे तू चप्पल घालून गेला तर बाहेरच्या आपल्याला किती जम्स असते, काय असते. आणि इकडे तिकडे सगळीकडे नाही रे, आमच्या इकडे इथं- तिकडे सगळीकडे तू बसत. आमच्या इथं हे कार्पेट टाकलेलं असते. तर आता हे रोज रोज कार्पेट नाही धुवू शकत आपण. बाहेरून थोडीशी धुळगीड येते, त्याच्यामुळे ते म्हणते की बा पाय धुवून घेत जा. हात नाही धुतले तर ते हात का एकले खाशील तर तू बिमार पडशील. पाय धुवत जा. हिवाळ्याच्या पाया धुवायला लावता की तुम्ही? अबा, गिझर लावतो, गरम पाण्याने धुवायला लावतो. बरं जाऊ दे, मला पप्पी दे, मस्त झालं होतं हे. थँक्यू. अजून घरी काही आलेल्या पाहुणे तुम्ही हिवाळ्याच्या पाया माझे टिक्के तिकडे चढत असं शेमड्या चुप बस. अवे जडली काय बघ. एका हाताने नाही करतायत. मी एका हाताने कॅमेरा पकडून आता एका हाताने मी हे एका हाताने करतो. नाही होत. ते तुटलं नाही पाहिजे. हा झालं? बटाटा उलटा पकडला काय बरोबर म्हणजे घंटा काही येत नाही की जेवण होतं. मग मी बनवतो की बटाटा उलटा पकडला. बघ, नवरा इकडे दाखव, हात दाखव. नवऱ्याचा हात. याच्या नादात माझी टिक्की जळली शेमड्या. जळली नाही ते, बरोबर आहे. चल मी येतो पोलीस स्टेशन. हो ये लवकर ये. लवकर ये.